पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौकामध्ये हा ब्रिज जो आहे तो या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू आहे। मात्र यामध्ये काही त्रुटी असल्याचा दावा जो आहे तो आता खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून करण्यात आला आहे। नक्की कुठला दावा या ठिकाणी त्रुटी आहेत याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार श्रीरंग बारणे आहेत। आपा काय सांगाल, पाहणी केली, काय त्रुटी आढळून आल्या आहेत की गेल्या काही दिवसापासून हा पुलाचं काम सुरू आहे? अनेकदा पाहिलं तर वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी होती आणि आता तुम्ही म्हणताय की त्रुटी आहेत, काय त्रुटी आहेत त्यात? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रक्षक चौकामध्ये ओव्हरब्रिज केलेला आहे आणि हा ओव्हरब्रिज करत असताना याचा उतार दोन्ही बाजूनी मला अतिशय जाणवतो मोठ्या प्रमाणावरती। तुम्ही पाहिलं असेल की आता उतारावरती अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते। पवळे पूल तयार झाला, पवळे पुलाच्या बाबतीमध्ये देखील वेळोवेळी त्यावेळेस मी सांगत होतो की याचा उतार मोठ्या प्रमाणावर आहे। आपण जर पाहिला तर नवले पुलावरती जे अपघात होतात 100च्या वरती तिथं बळी गेलेले आहेत, ते केवळ बळी गेले तर उतारावरच्या अपघातामुळं। ड्रायव्हरला कंट्रोल होत नाही, लोडच्या गाड्या असेल तर त्या कंट्रोल होत नाही आणि दुसऱ्या गाड्यावरती त्या गाड्या आदळल्या जातात, त्यामुळे ड्रायव्हरची काही प्रमाणात चुकी होती। मुळामध्ये ते डिझाईन बनवलं जातं, त्या डिझाईनची सुद्धा चुकी होती। घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर अपघात होतात। मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्यानं जो त्या परिसरातला कन्सल्टंट असेल, डिझायनर असेल किंवा अधिकारी असेल त्याच्याबरोबर बैठक घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून मी वेळोवेळी सूचना देतो। माणसाचा जीव आता स्वस्त झालेला नाही। ज्यावेळेस नवले पुलावर अपघात झाला, 7-8 जणांचा बळी गेला, लोकसभेमध्ये सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केला, मी देखील प्रश्न उपस्थित केला आणि गडकरी साहेबांनी त्याच्यावर उत्तर दिले की त्याची डिझाईन चुकलेली आणि अपघात होतात तर ते पूर्णपणे तोडून पुन्हा एकदा 650-700 कोटी रुपयाचं निविदा करून ते ओव्हरब्रिज करतात किंवा रस्त्याचं काम करतात। याच पद्धतीने भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये, कुणाचा जीव जाऊ नये आणि म्हणून उद्या जर अपघात झाला तर या अपघाताला जबाबदार असणारा पहिला कन्सल्टंट त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं हे अंतिम मी स्वतः करणार। मी तुम्हाला सांगतो, पहिला अपघात झाला, एखाद्याचा जीव गेला तर कन्सल्टंट, संबंधित अधिकारी ज्यांना सूचना दिल्या, मी आज पत्रव्यवहार पण मान्य आयुक्तांना करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अपघातामध्ये कुणाचा बळी जाऊ नये। एका घरातील कर्त्या पुरुषाचा बळी गेला, संपूर्ण परिवार उघड्यावरती येते आणि म्हणून त्या चुका होतात, त्या चुका होऊ नये या दृष्टिकोनातून आज मी पाहणी केली। ही पाणी जर केली असेल तर हा ब्रिज तुम्ही आता काढायला लावणार का नाही, किंवा याच्यात काय बदल करायला सांगणार? याच्यामध्ये सहजतेने बदल होते, याची लांबी थोडी वाढवली आणि लांबी वाढवून त्याचा उतार कमी करता येतो। ब्रिज काय काढायची गरज होत नाही। कन्सल्टंटनी काम करताना बघा, आता मला कारण देण्यात आलं की बसस्टॉप होता त्याला 1.5 कोटी रुपये खर्च येणार होता म्हणून त्याची रुंदी कमी केली। असं होऊ शकत नाही, बसस्टॉप आपण दूर करू शकतो, 1.5 कोटी। महापालिकेच्या अंतर्गत कामं करताना करोडो रुपयाचं तुम्ही दुरुस्तीच्या नावावरती खर्च करता, मग एक बसस्टॉप हलवण्यासाठी जर कुणाचा जीव जात असेल तर ते चुकीचं आहे। आता हे प्रशासन काळातच मंजूर झालं असेल किंवा प्रशासन काळातच काम सुरू होतं, प्रशासनाच कुठेतरी हलगर्जीपणा केला असं वाटतंय? 2024 मला वाटतं याला मंजुरी मिळालेली आहे, 2026 पर्यंत याची अंतिम मुदत आहे। प्रशासकीय कालावधीमध्येच याला मंजुरी मिळालेली आणि प्रशासकीय कालावधीमध्ये अनेक चुका घडलेल्या या महापालिकेच्या प्रशासकीय कालावधीमध्ये, त्याला संबंधित अधिकारी, संबंधित आयुक्त तत्कालीन ही सगळी जबाबदारी आणि जनतेच्या पैशाची उधळण एक प्रकारे होत असताना ती चुकीच्या पद्धतीने होऊ नये या देखील मताचा मी। नक्कीच प्रशासन काळात जो आहे तो या ब्रिजचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। तत्कालीन आयुक्त असतील किंवा संबंधित वेगळे अधिकारी असतील यांच्यावर देखील कारवाईची मागणी जी आहे आता श्रीरंग बारणे यांच्याकडून करण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।